टास्किंग आहे हे सगळं. नाही म्हणजे शनायाला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये मला, पण राधिका वहिनींनी रिटायरमेंट घेतली हेच मुळात पटत नाहीये मला. तर त्याने ही गोष्ट सांगितली तेव्हाही पटलेली नव्हती, पण वहिनींच्या पुढ्यात ही गोष्ट मी कुणाशी बोलूही शकत नव्हतो ना. सर आम्हाला एकदा अंदाज तरी दिला असता. वी कॅन अंडरस्टँड दॅट. मला पण हे एक्सेप्ट होत नाहीये की मॅमनी म्हणजे तिला जर कंपनीमध्ये घ्यायचंच होतं तर मॅमच्या नंतरची कुठली नेक्स्ट पोझिशन देऊ शकत होत्या ना. हे असं रिटायर वगैरे काय. एक्झॅक्टली. बघा म्हणजे शनाया चांगलीच आहे, स्मार्ट आहे, बिंदास्त आहे, पण वहिनींची जागा नाही ना घेऊ शकत. ती कोणीच नाही घेऊ शकत. एक्झॅक्टली हेच म्हणणं आहे माझं. आणि आता वहिनींच्या या डिसिजनमुळे गुरुसर आणि मायाचं फावणार आहे. हे बघ मॅम त्या दोघांना व्यवस्थित डील करत होत्या. हिचं तेवढं गुंडाळून ठेवणार. गुरुसर शनायाला गुंडाळून ठेवणार. लिहून घे तू. नाही नाही नाही, हे कठीण आहे. एक मिनिट. ओ सम्या. अरे सॉरी. काय रे? अरे काय करतोस? आम्ही एवढं महत्वाचं डिस्कशन करतो आणि तू केव्हापासून फोन मध्येच बिझी आहेस. नाही म्हणजे जे काही घडलंय त्याच्या बाबतीत तुला काही वाटतंय की नाही? अरे नाही नाही, वाटतंय मला, पण मला हे कळत नाही की एवढ्या मोठ्या 2 जबाबदाऱ्या आता ही शनाया कशी पार पाडणार आहे. 2 जबाबदाऱ्या? हा, आता ही एक राधिका मसाले, दुसरं आणि ते तिचं ते चालू असतं ना सतत. ते काय ते लाईव्ह जाते, ते शो असतो ना शनाया चोर, शनायाने मचाया शोर वगैरे काहीतरी करते ना ती. त्या 2. अरे काय तो लाईव्ह प्रोग्रामचं घेऊन बसलायस? आता 2 जबाबदाऱ्या काय नाही, ही एकच जबाबदारी आहे. ही खूप मोठी आहे राधिका मसाल्याची. एवढी मोठी पोस्ट दिली आहे तिला. हे सगळं लाईव्ह वगैरे ते तिला बंद करावं लागेल. बरोबर की नाही? करेक्ट करेक्ट. 2 जबाबदाऱ्या. हो, एकच जबाबदारी. Maya, congratulations, Radhika. Smart move, I must say. And yeah, all the best. कशाबद्दल? मी तर रिटायर झाले. अगं त्याचसाठी, तुझ्या रिटायर्ड लाईफसाठी तुला ऑल द व्हेरी बेस्ट. नाही आता प्रत्यक्षात तू रिटायर होणार आहेस की बॅकफुटला राहून सगळं कंट्रोल करणार आहेस ते आय डोंट नो. आय डोंट इवन नीड टू नो, यू नो. काही असेल, पण आता प्रत्यक्षात तुला एक पाऊल मागे नक्कीच जावं लागणार आहे. ठीक आहे, पण तुम्ही आलात. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तुम्ही या फंक्शनला. कदाचित मी आज जो डिसिजन घेईन तो तुमच्या फायद्याचा असेल. मी माझा शब्द पाळलाय. आय अप्रिशिएट दॅट. चांगला शब्द पाळलायस तू. बट हे शब्द पाळायच्या नादात तुझं राधिका मसाले स्टेकला लावलंस त्याचं काय? कम ऑन राधिका, अगं काय केलंयस तू हे? लिटरली आर यू सिरियस? म्हणजे ज्या मुलीची साधा रिसेप्शनिस्ट व्हायचं. ओ आय एम रिअली सॉरी, बट नाहीये अगं तिची कॅपेबिलिटी. गॉड, आता मार्केटमधली राधिका मसाले. ओ आय एम सॉरी, म्हणजे तुझ्या कुटुंबाची क्रेडिबिलिटी फिनिश्ड, हो ना? गुरुने चॅलेंज दिलं होतं राधिका मसाले पूर्णपणे संपवून टाकण्याचं, आणि तूच हेल्प करतेस त्याला हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. काय राधिका, आय थॉट यू आर स्मार्ट इनफ, बट इंटेलेक्च्युअल लेवल तुझी आणि शनायाची सेम आहे. ओ गॉड, तिला सांगितलं नाहीस का? म्हणजे तिने अनाउन्समेंट नीट ऐकली नाहीये वाटतं. तिला असं वाटतंय कुठल्या तरी फिल्मसाठी किंवा ॲज अ मॉडेल म्हणून अपॉइंट झाली आहे ती. सांग तिला, तुझं ऐकते ना आजकाल ती. ठीक आहे, सांगेन मी तिला. तू नको काळजी करूस, मी नक्की सांगेन. काय राधिका मसाले आणि त्यासाठी मी घेतलेला हा डिसिजन, ही माझी जबाबदारी. तू इतकं टेन्शन नको घेऊ. पण तू गुरुनाथना सांग, समजाव त्यांना. सध्या तुझं ऐकतात ना ते. त्यांना सांग की राधिका मसाले बंद करण्याचा तुम्ही जो विचार करत होतात ना, तो नका करू आता. त्यांचा राग माझ्यावरती होता, मी आता बाजूला झाली आहे. त्यामुळे हा विचार करण्याची गरज नाही. नाही, करेक्ट आहे. यू आर ॲब्सोल्युटली राईट.
कारण राधिका मसाले आता ऑलमोस्ट बंद झाला तर जम. आय कॅन सी दॅट. सी, तुम्हाला हाच आनंद घ्यायचा होता ना. एन्जॉय. बाय द वे, तुम्हाला ऑल द बेस्ट. फॉर व्हॉट? तुमच्या भविष्यासाठी. बाय द वे, थँक्स माझ्या आमंत्रणाला मान देऊन तुम्ही इथे आलात त्याबद्दल. आजचा दिवस तुमच्या कायम लक्षात राहील, हो ना? प्लेजर इज माइन राधिका. ओ मामा 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 मामा. अरे बापरे, काहीतरी धडकलं. अरे अरे वेड्या वेड्या वेड्या, मला केड लागलाय रे, केड लागलाय. काय बोलताय तुम्ही हे? केड्या, मला वेड लागलाय. एवढा आयुष्य कधी आनंदात झाला नव्हता. आयुष्य आनंद तो काय बोलताय? आनंद कधी आयुष्यात झाला नव्हता रे. अरे माझी मालकीण शनाया झाली. ओ काय बोलताय तुम्ही एक काम करा मामा, तुम्ही ना 100 पासून 1 पर्यंत उलट पाडे मोजा बरं. चालेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तेरा काम हो गया. हो नाही, तुम्ही एवढं आता बोला, आता सरळ बोलाल. अरे मला खूप आनंद झालाय. मला तयारी करायची आहे. ही बघ, मी तयारी करून ठेवली आहे. या फुलांच्या माळ्या आहेत ना, तू बिल्डिंगच्या बाहेर सोड. लाइटिंग सोड. सगळं आनंदी आनंद. अरे फटाके बिटाके फोडूया. येस. हो तुम्ही काय म्हणताय, दिवाळी काय दसरा पण साजरा करू. पण ते माझ्या व्याजाचं बघायला, ते पैशाचं. अरे ते मी देईन रे. आता शनाया माझी मोठी झाली आहे. आता तुला असे उचलून पैसे देईन. अरे वा 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 वा. अरे मग काय, मग एकदम सॉलिडच आहे. नाही पण मी काय म्हणतो, आता शनाया ना ती सर्व झाली आहे ना राधिका कंपनीची, तर आपण ना तिचं स्वागत ना असं कॉर्पोरेट सारखं करूया. तिच्यासाठी ना रेड कॉर्पोरेट टाकूया. काय? कार्पेट टाकूया. आणि तुम्ही त्याच्यासाठी मला ना कॉर्पोरेट करा. काय करा? कोऑपरेट करा. करते. पण आधी आपण त्याच्यासाठी ना, तिच्या एंट्रीसाठी एक धासू गाणं बनवूया. बरोबर, मी सगळे गाणं बिणं मी बघतो. आपण एक काम करूया, ती आली ना ते म्हणूया, अजिमो शान शनैया. पोझिशन पोझिशन मी पॉझिटिव्हच असतो. म्हणजे मी फोटो घेऊन तयार राहिला, पोझिशन घेऊन. पण मी काय म्हणतो, ती आल्यावर तिला सांगा पोजेस द्यायला. ती पोजेस देऊन टाकेल, पण मी फोटो काढून नाही टाकणार. मला खूप तयारी करायची आहे. मला स्वीट डिश बनवायची आहे. मला केक बनवायचा आहे. बघ काही झालं नाही अजून. चला कामाला लागा. शनाया मॅम, तुम्हाला कसं वाटतं इतक्या मोठ्या कंपनीचा तुम्ही भाग झाला आहात? थोडं नर्वस वाटतंय, पण भारी पण वाटतंय. म्हणजे माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी मी एवढी केपेबल आहे असा विश्वास दाखवलाय. तुमची तयारी होती का या फील्डमध्ये येण्याची? नाही, अजिबातच नाही. मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता की मी कुठल्या तरी कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करेन कधी. पण ही ना हिची स्पेशालिटी आहे. ती एकटी फक्त स्वतःसाठी स्वप्न बघत नाही, ती सगळ्यांसाठी स्वप्न बघते आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाते. मगाशी तुम्ही म्हणालात की राधिका मसाल्याची रेसिपी तीच असणार, पण तडका मात्र शनाया देणार आहे. काय विशेष होणार आहे या राधिका मसाल्यामध्ये आता? नाही, तसे मेजर चेंजेस काही नाही करणार आहे मी. बट हिचा नवरा आहे ना बोक्या, सौमित्र वनहट्टी, तो मला म्हणतो की मी एंटरटेनमेंट आहे. आणि मी जिथे जाते ना तिथे लोक तसे एंटरटेन होतात, मग हॅपी होतात. आणि मग जिथे हॅपी लोक आहेत तिथे ग्रो होणारच ना कंपनी. आणि मी ज्या ऑफिसमध्ये असते ना तिथे लोक मोटिवेटेड पण असतात. म्हणजे मला इम्प्रेस करायला जास्त काम करतात. सो ओव्हर टाइम पण करतील आणि जास्त पैसे पण घेणार नाहीत. कमाल आहे ही मुलगी. म्हणजे एंटरटेनमेंट करत बसते बास. नाही पण तिला हे कळत नाहीये की कंपनी रन करणं म्हणजे एंटरटेनमेंट करणं नाही. देअर यू आर. त्याच्यासाठी एक मॅच्युरिटी लागते, एक अंडरस्टँडिंग लागतं. आता ते या मॅडमना कसं काय जमणार आहे? जमेल. ती एफिशियन्सी आणि मॅच्युरिटी येईल. आय थिंक वी शुड गिव्ह हर सम टाइम. बरोबर आहे. नाही म्हणजे कसं आहे की आता वहिनीने जो डिसिजन घेतलेला आहे तो आपल्याला ऍक्सेप्ट करावाच लागेल. आणि त्यांच्या इंट्युशनला, त्यांच्या इन्स्टिंक्ट्सला आपण विश्वासी दाखवूया. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच राधिका वहिनीने शनायावर दाखवलेला विश्वास खरा ठरावा म्हणून आपण सगळ्यांनी शनायाला हेल्प केली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. खरं आहे. आणि कसं आहे, शनाया आता राधिका मसालेची रिप्रेझेंटेटिव्ह आहे, सो तिच्याशी पण तसंच वागलं पाहिजे. शनाया मॅम, राधिका मॅमने ही पोस्ट तुम्हालाच का दिली असेल? ऍक्च्युली मला पण माहिती नाही, मलाही तिला विचारायचंय. सांग ना, काही हरकत नाही. हा, बट म्हणजे मला असं वाटतंय की तिने जशी सुरुवात केली होती ना, किंवा तिला जे काही एक्सपिरियन्सेस आले होते, कारण आमचं लाईफ खूप सेम आहे ना, तर तेच एक्सपिरियन्स सगळे मला मिळावे आणि मी त्यातनं शिकावं असं कदाचित तिला वाटत असेल.
तुम्ही राधिका मॅम बद्दल भरभरून बोलताय, पण एक काळ होता तुम्ही त्यांना रायव्हल समजत होतात. पण आता या बदललेल्या केमिस्ट्री बद्दल काय सांगाल? म्हणजे आता मी राधिकाबद्दल जे काही बोलते ते खूप मनापासून बोलते, त्यामुळे ते आपोआप येतो, मला विचार करावा नाही लागत. म्हणजे तू म्हणालास ना रायव्हल, सो ही माझ्या आयुष्यातली विलन आहे असं वाटायचं मला. पण आता मला कळलंय की ती खरं तर हिरोईन आहे, त्यामुळे हिरोईनचं कौतुक करणारच ना. तुमच्या नवीन झालेल्या मैत्रीबद्दल तुम्ही काय सांगाल? आमची मैत्री कशी झाली ही ऍक्च्युली ना खूप मोठी स्टोरी आहे, पण एवढंच सांगेन की स्टोरी खूप मसालेदार आहे आणि आमची फ्रेंडशिप पण खूप मसालेदार आहे. म्हणजे एवढा मसाला आहे ना, तो कदाचित राधिका मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये पण नसेल, इतका मसाला आहे. आणि मुळात आम्ही दोघी पण खूप मसालेदार आहोत. म्हणजे ही झणझणीत आहे आणि मी चटपटीत आहे. आणि आता आम्ही दोघी एकत्र आलोय म्हटल्यावर कोणाच्या तरी डोळ्यातनं पाणी येणार, कोणाला तरी ठसका लागणार. मॅम, तुमच्या लाईव्ह शो मध्ये जेव्हा पण तुम्ही ब्रेक घ्यायच्या तेव्हा राधिका मसाल्यासाठी ऍडव्हर्टाईज करायचं. आता तुम्ही काही असा प्लॅन केला आहे का किंवा करणार आहात? नाही, आज तसं काही नाही करणार, पण आज अटायर असं आहे म्हणून मी उखाणा घेऊ एक. अगं उखाणा? मस्त. हा ओके, ऐका. पूजेच्या दिवशी आला गणपती थाटात बसून, पूजेच्या दिवशी आला गणपती थाटात बसून, राधिका मसाले सांभाळे गॅरीच्या नाकावर टिचून. ए लागलं रे बाबा, चला उतरा उतरा. कशाला पण उधळायला कुणावर? शन्नू बेबीवर. पण शन्नू बेबी कुठे आलीच तर नाही अजून. येईल आता. आली 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 आली. मी पटकन बघून येतो. नाही मी उघडून येतो. मी बघितलं नाही. रेडी रेडी. हा 1 2 3. बाबुलाईजा होशियार, अजीम ओ शान शनैया. हे हा कोण आला शाण्या? तू नको तिथे नको त्यावेळी कसा काय येतो रे? तुमच्या हलकटपणाला काही मर्यादा? हा मला खिजवायचं म्हणून एवढी जय्यत तयारी केली? केड्या यांचं ठीक आहे एक वेळ, त्यांच्या मुलीसाठी त्या सेलिब्रेट करतायत, तुझं काय रे? लगेच पार्टी बदललीस, लाज नाही वाटत? अरे भाई काहीतरीच काय बोलतो यार, तुझं हे असंच आहे. तू ना शहानिशा न करता डायरेक्ट कन्क्लुजन वर येतो. अरे भाई आम्ही तुला खिजवण्यासाठी वगैरे नाही केलंय, आम्ही शनायाच्या स्वागतासाठी केलंय. हो मग एकूण एकच झालं ना. अरे एकूण एक कसं? ए बघ भाई, तू माझा मित्र आहे ना, तशी शनाया पण माझी मैत्रीण आहे ना. मग आता आम्ही तिच्या अचिव्हमेंटवर खुश नाही व्हायचं? हो नाही व्हायचं खुश, कारण आधी लक्षात घे मी तुझा मित्र आहे, त्याच्यानंतर हे बाकीचं सगळे. आणि काय रे तुला तिची अचिव्हमेंट दिसते, माझं फ्रस्ट्रेशन नाही दिसत? अरे पण तू फ्रस्ट्रेट होतोच का? स्वभाव आहे त्यांचा. कुणाचंही चांगलं झालेलं बघवत नाही ना त्यांना. हो नाहीच बघवत. आणि तुमचं आणि शनायाचं चांगलं झालेलं तर कधीच नाही बघवणार. आता तर काय तुम्ही त्या राधिकाच्या गळ्यात गळे घालता ना, त्यामुळे आता तुम्ही माझ्या शत्रूच्या लिस्टमध्ये परत एकदा ऍड झालात. काय सांगताय? नाही, तुमची शत्रू म्हणजे तुमची एनिमी बनून जर माझी शत्रू बेबी सक्सेसफुल होणार असेल ना, तर आम्हाला तेही चालेल, तुमची दुश्मनीही चालेल आम्हाला. हो नाही मग करा, काय वाटेल ते करा. फक्त एक लक्षात ठेवा, या गुरुशी दुश्मनी म्हणजे तुमचं आयुष्य बर्बाद होईल. अरे चांगल्या घरात कशाला बर्बादीच्या गोष्टी करताय तुम्ही? अरे तुम्ही एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकमेकांशी हात मिळून एकमेकांचा फायदा बघा ना. केड्या काय दिवसा ढवळ्या घेतलीस का आज? अरे यार भाई एक मिनिट माझं ऐकून घे. नाही म्हणजे हे बघ, तू शनायापासून का वेगळा झालास, तुमच्यात काय झालं, कसं झालं, ते सगळं आता महत्वाचं नाही आहे ना. नाही म्हणजे आता काय महत्वाचं आहे तर शनाया राधिका मसाल्याची सर्व झाली आहे की नाही? तर म्हणजे झालेलं सगळं विसरून तुम्ही पुन्हा एकत्र आलात तर नाही का बरं होणार? म्हणजे राधिका आणि सौमित्र नाही का, हा त्यांचं उदाहरण आहे ना. ते कसे एकत्र राहतात, हा रोज सकाळी एकत्र घराबाहेर पडतात. ती जाते राधिका मसालेमध्ये, तो जातो एसबी कंपनीमध्ये. तसंच तुम्ही दोघंही करा नाही का? अरे काय बोलतोय? खूप उंच उडतंय तुझं विमान, जमिनीवर आण जरा त्यांना. या माणसाबरोबर
या माणसाबरोबर माझी शनू बेबी परत एकत्र राहणार? अजिबात नाही. माय शनू बेबी इज नाव इंडिपेंडेंट. तिला आता असल्या या गॅरी फॅरीची गरज नाही. हो नाही नसणारच ना गरज. आता काय तिने त्या राधिकाचे पाय धरलेत ना. राधिका कुणालाही पाय धरायला लावत नाही. ती मिठीत घेते, आधार देते आणि तुम्हाला म्हणून सांगते, ती स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते. अहो जी स्वतः धड आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही, ती दुसऱ्या कुणाला काय उभं करणार आहे? हे तुमचं फ्रस्ट्रेशन बोलतंय आणि राधिका बद्दलचा तिरस्कार. अहो ती तर माझ्या तिरस्काराच्याही लायकीची नाहीये. फक्त हे तिचं किंवा हे ओव्हरऑल जे काही गुणगान गाताय ना तुम्ही, ते माझ्या घरात माझ्या समोर नाही गायचं, कळलं? गाणार, कारण तिने माझ्या शनू बेबीला स्वतःच्या पायावर उभं केलंय. मी तिचं गुणगान तुमच्या समोर गाणार. ठीक आहे मग गा ना, काय वाटेल ते करा. काय इथे नाचायचं ते नाचा, केड्या हे यांना डोक्याला नाचा. फक्त माझ्या घरामध्ये हे असला फालतूपणा करायचा नाही, कळलं? अरे भाई, अरे यार मी फाटलेलं शिवायचा प्रयत्न करतोय, तू उसवतोय यार. हा ऐकतच नाही. जाऊ दे, त्यांना कोणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही. नेहमी येतात आणि असं मूड घालवतात. ही शनू बेबी कुठे राहिली? आता याचं काय करायचं? गुलकंद. चला चला सगळ्यांनी केक कापायचा. कंपनीला 3 वर्ष झालेली आहेत. या लवकर. बहिणी. हो शनाय ये. येस. तू अशी इथे ये, इथे मध्ये ये. हा पण मी कशाला? तू काप ना. नाही नाही तू कापायचंस. आज तुझा मान आहे. हे बघ, केक काप, सगळ्यांचं तोंड गोड कर आणि तुझ्या नवीन कामाला, नवीन प्रवासाला सुरुवात कर. कॅन्डल आहे का? कॅन्डल कशाला? हे बघ शन्या, आपल्याकडे अशी ज्योतीला फुंकर नाही मारत. दिवसभर असं मराठमोळं वागली आणि आता हे असं बोलतीयस? फुंकर नाही मारायची ज्योतीला. तू आण तर कॅन्डल. आण ना प्लीज प्लीज. हो ठीक आहे. थँक्स आकाश, कामाचं आहे. तुझं सगळं ऐकतोय तो आतापासून. राधिका, आय वोंट ब्रेक युअर ट्रस्ट. बट माझी ओव्हरऑल पर्सनॅलिटी बघता माझ्याबद्दल सगळ्यांना खात्री वाटायला जरा वेळ लागेल. सो मी तुम्हा सगळ्यांसमोर आज एक शपथ घेणार आहे. शपथ घेते, थांबा ना. आय मेक ऑल ऑफ यू प्राऊड. राधिका मसाले ही माझी पहिली प्रायोरिटी असेल आणि राधिका मसालेचं नुकसान होईल असं मी कधीच काहीच वागणार नाही. काय शनिया, हे असं काही करू नकोस. तुझे हात खूप महत्वाचे आहेत. खूप मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत तुला. आणि हे बघ, हे वचन तू स्वतःला देतेस, आम्हाला नाही. हे लक्षात ठेव. पण मला कामं समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल. सगळ्यांनी सांभाळून घ्या प्लीज. त्याचं टेन्शन घेऊ नकोस तू. काय तू राधिका मसालेमध्ये सगळ्यात शेवटी जॉईन झालीस, त्यामुळे तू आमचं शेंडेफळ आहेस. सो तुला आम्ही पॅम्पर करू, तुझी काळजी घेऊ, लाड करू, सगळं करू. टेन्शन घेऊ नकोस. हो, लाड तर होणारच. चल आता केक काप. चला.